श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता लवकरच श्रावण महिना हा सुरू होणार आहे. 13 ऑगस्टपासून गुरुवारपासून श्रावण महिना हा सुरू होणार आहे आणि हा संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची सेवाही केली जाते. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की देवशयनी एकादशीपासून श्रीहरी विष्णू हे या संपूर्ण सृष्टीचा कारभार शिवशंकरांकडे सोपवून स्वतः योगनिद्रेमध्ये जात असतात आणि देवशयनी आषाढी एकादशीपासूनच शिवशंकर या संपूर्ण सृष्टीचा कारभार पाहत असतात आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये शिवशंकरांची जास्तीत जास्त सेवाही करायची असते. श्रावण महिना हा अतिशय पवित्र पावन असा महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये मानला जातो आणि हा महिना शिवशंकरांच्या सेवेसाठी त्यांच्या उपासनेसाठी समर्पित आहे. या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांचे तेज हे एकवटलेले आहे. शिवतत्वाच्या लहरी या श्रावण महिन्यामध्ये खूपच सकारात्मक आणि सक्रिय झालेल्या असतात आणि म्हणूनच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांची जितकी जास्त सेवा करू तितकेच आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, दारिद्र्य, सर्व समस्या महादेव दूर करतील आणि त्यांची कृपाही आपल्याला प्राप्त होईल. त्यांचा अखंड आशीर्वाद हा आपल्याला मिळेल. भगवान शिवशंकर हे भोळे देव आहेत. भक्तांनी केलेल्या अगदी साध्या भोळ्या सेवेने सुद्धा ते भक्तांवर लवकर प्रसन्न होत असतात आणि म्हणून आपण या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची जी सेवा करू तर त्या सेवेने भगवान शिवशंकर हे आपल्यावर लवकरात लवकर प्रसन्न होतील आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करतील आणि तसंच आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर त्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण करतील आणि म्हणूनच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांच्या काही साध्या सोप्या सेवा या करायच्या आहेत जेणेकरून संपूर्ण वर्षभर शिवकृपाही आपल्यावर राहील. तर अशा कोणत्या साध्या सोप्या आणि तितक्याच प्रभावी सेवा आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या करायच्या आहेत. तसंच कोणत्या ग्रंथांची पारायणं आपण या श्रावण महिन्यामध्ये करू शकतो, कोणत्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण हे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे म्हणजे जेणेकरून या श्रावण महिन्यामध्ये केलेल्या या सेवेमुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट, समस्या, दुःख, दारिद्र्य हे दूर होऊन आपण करत असलेल्या प्रयत्नांना आपल्याला यश मिळेल. आपण करत असलेल्या कष्टाला, मेहनतीला भाग्याची साथ मिळेल. तसंच परमेश्वराचा, भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही अखंड नांदेल. सुख, शांती, समृद्धी ही आपल्या घरामध्ये येईल. तर अशा कोणत्या अगदी साध्या सोप्या सेवा आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या करायच्या आहेत, कोणती पारायणं, कोणत्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण हे आपल्याला या महिन्यामध्ये करायचं आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. म्हणजे मी सांगत असलेल्या या सेवांपैकी या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जी सेवा करणं शक्य होईल ती सेवा तुम्ही करू शकतात आणि या केलेल्या सेवांमुळे संपूर्ण श्रावण महिन्याचे पुण्यफळ हे तुमच्या पदरामध्ये पडेल. त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा. तर यंदा किती श्रावणी सोमवार आहेत आणि कोणत्या श्रावणी सोमवारी आपल्याला कोणती शिवामुठी अर्पण करायची आहे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओसुद्धा चॅनलवर लवकरच येईल. श्रावण महिना हा सर्व महिन्यांमध्ये पवित्र, पावन आणि शुभ महिना मानला जातो आणि या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवशंकरांची जास्तीत जास्त सेवाही करायची आहे. तर या सर्व सेवांमध्ये भगवान महादेवांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ती म्हणजे रुद्राभिषेकाची आणि ही सेवा शिवशंकरांची अतिशय प्रिय सेवा आहे. भगवान महादेवांच्या शिवपिंडीवर, शिवलिंगावर रुद्राभिषेक हा कसा करायचा आहे आणि या रुद्राभिषेकाचं, या सेवेचं काय महत्त्व आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ सेपरेट चॅनलवर हा नक्कीच येईल. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की आपण आपल्या घरच्या घरी, आपल्या देवघरामध्ये असलेल्या शिवपिंडीवर रुद्राभिषेक हा कसा करू शकतो आणि हा रुद्राभिषेक करण्याचं काय महत्त्व आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्की देईल. त्यामुळे तुम्ही इथून पुढे येणारे माझे व्हिडिओ हे नक्की बघत राहा. घरच्या घरी रुद्राभिषेक करत असताना आपल्याला कोणत्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमधून नक्की मिळेल. म्हणून तुम्ही इथून पुढे येणारे माझे व्हिडिओ हे नक्की बघा. म्हणजे मी सांगितलेल्या त्या व्हिडिओनुसार तुम्ही दर श्रावणी सोमवारी घरच्या घरी रुद्राभिषेक हा करू शकतात. तर रुद्राभिषेकाची ही अति उच्च कोटीची अशी सेवा आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये करायची आहे आणि खास करून ही सेवा श्रावणी सोमवारी केली जात असते. संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्रावण सोमवारांचं व्रत हे करायचं आहे आणि महादेवांची आपल्याकडनं होईल तितकी जास्त सेवा या श्रावणी सोमवारी आपल्याला करायची आहे. तसंच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला भगवान महादेवांची सेवा करायची आहे. तर
ही रुद्राभिषेकाची सेवा तुम्ही दर श्रावणी सोमवारी करू शकतात किंवा संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी दररोज ही सेवा करू शकतात। तर ही झाली रुद्राभिषेकाची पहिली सेवा। त्याचप्रमाणे तुम्ही शिवपंचाक्षर स्तोत्राचं सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये दररोज पठण करू शकतात। शिवपंचाक्षरी स्तोत्रम, रुद्रपठण किंवा शिव महिम स्तोत्र किंवा शिवस्तुतीचं पठण आपण या श्रावण महिन्यामध्ये दररोज करू शकतो। त्याचप्रमाणे महामृत्युंजय मंत्र या मंत्राची सुद्धा एक माळ ही आपण दररोज या श्रावण महिन्यामध्ये करायची आहे। तसंच दररोज सकाळी किंवा संध्याकाळी भगवान शिवशंकरांची आरती आपण आपल्या घरी करायची आहे। नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये महादेवांची आरती ही दिलेली आहे। जय शिव ओंकारा ही जी आरती दिलेली आहे तर ती आरतीसुद्धा तुम्ही घरच्या घरी रोज करू शकतात या श्रावण महिन्यामध्ये। त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सुद्धा महादेवांची आरती ही संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये रोज केली जाते। तर त्या आरतीला सुद्धा तुम्ही हजर केंद्रामध्ये राहू शकतात। संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही केंद्रामध्ये या आरतीला हजेरी लावली तरीसुद्धा संपूर्ण श्रावण महिन्याचं पुण्यफळ हे तुम्हाला मिळणार आहे। आणि म्हणून तुमच्या घराजवळ जर स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तुम्ही त्या केंद्रामध्ये या आरतीला नक्की हजर राहा। त्याचप्रमाणे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्या भगवान शिवशंकरांच्या सेवेमध्ये कालभैरवाष्टकम या स्तोत्राचं सुद्धा पठण हे दररोज करायचं आहे। आणि हे कालभैरवाष्टकमसुद्धा केंद्रामध्ये दररोज पठण केलं जातं। आणि म्हणूनच जर तुम्ही केंद्रामध्ये आरतीला हजर राहाल तर तुमची महादेवांची आरतीसुद्धा केंद्रामध्ये होईल आणि कालभैरवाष्टकम या स्तोत्राचं पठणसुद्धा तुमचं केंद्रामध्ये होऊन जाईल। तर याप्रमाणे या दोन्ही सेवा तुमच्या केंद्रामध्ये होतील। आणि जर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये महादेवांची घरामध्ये सेवा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही संपूर्ण श्रावण महिना म्हणजे संपूर्ण 30 दिवस ही जरी या आरतीला हजर राहिले तरीसुद्धा तुमच्याकडून या श्रावण महिन्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण सेवा ही होईल। त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारी केंद्रामध्ये रुद्राभिषेकाची सेवा ही सुद्धा केली जात असते। आणि तुम्हाला जर घरी रुद्राभिषेकाची सेवा ही करणं शक्य होत नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन दर सोमवारी रुद्राभिषेकाची सेवा ही सुद्धा करू शकतात। तर याप्रमाणे तुमची ही सेवासुद्धा केंद्रामध्ये होईल। त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकतात। कारण आपण फक्त श्रावण महिन्यामध्येच शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करत असतो, इतर वेळेस आपण या ग्रंथाचं पारायण हे करत नाही। आणि म्हणून ज्यांना कोणाला श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर त्यांनी या श्रावण महिन्यामध्ये ते नक्की करावं। आणि हे पारायण कसं करावं याचे काय नियम आहेत, काय अटी आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला लवकरच एका व्हिडिओमध्ये नक्की सांगेल। आणि ज्यांना कोणाला वेळेअभावी शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करता येत नसेल तर त्यांनी शिवलीलामृत या ग्रंथातील 11वा अध्याय हा या श्रावण महिन्यामध्ये दररोज पठण करायचा आहे। त्याचप्रमाणे शिवस्तुती पठण करायची आहे आणि नित्यपाठाच्या 42 ओव्यासुद्धा पठण करायच्या आहेत। आणि शिव अष्टोत्तर नामावली यामध्ये महादेवांची 108 नावं आहेत तर ती नावंसुद्धा दररोज या श्रावण महिन्यामध्ये पठण करायची आहेत। किंवा मग तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा दररोज 108 वेळा जप हा करू शकतात। त्याचप्रमाणे रुद्र शिव गायत्री मंत्र तर या मंत्राचा सुद्धा तुम्ही रोज 108 वेळा जप हा करू शकतात। नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हा मंत्र दिलेला आहे तर तिथे बघून तुम्ही या मंत्राचा जप रोज 108 वेळा या श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये इतरही पारायणही करायचे आहेत। तर यामध्ये आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त ज्यांना कोणाला गुरुचरित्राचं पारायण हे करता आलं नसेल तर त्यांनी या श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्राचं एक तरी पारायण हे आपल्या घरी करायचं आहे। आणि तसंच तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांचं पारायणसुद्धा या श्रावण महिन्यामध्ये करू शकतात। त्याचप्रमाणे नवनाथ ग्रंथाचं पारायण हे सुद्धा घरोघरी पुरुष करत असतात। नवनाथ ग्रंथाचे पारायण महिला करू शकत नाहीत, मग अशा वेळेस महिलांनी आपल्या घरी दिंडोरी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण हे महिलांनी करायचे आहे। आणि श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मिळून जाईल। तर श्रावण महिन्यामध्ये सर्व महिलांनी या ग्रंथाचं पारायण हे सुद्धा आपल्या घरी करायचं आहे। त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये आपण सत्यनारायणाचे पूजन हे सुद्धा करू शकतो। लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्या काही सेवा आपण करत असतो तर त्या सेवेमध्ये सगळ्यात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे सत्यनारायण पूजेची। सत्यनारायण पूजन आपण जर आपल्या घरी केलं तर यामुळे आपल्या घरी लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होत असते। आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या घरी एकतरी सत्यनारायणाची पूजा ही अवश्य करावी। तसंच तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये 1, 5, 7, 9, 11 किंवा 21 या पद्धतीने सुद्धा सत्यनारायण पूजन हे तुमच्या घरी श्रावण महिन्यामध्ये करू शकतात। तर
या श्रावणात तुम्ही 1, 5, 7, 11, 21 या पद्धतीने सत्यनारायण पूजन हे कसे करावे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओसुद्धा चॅनलवर लवकरच येईल। त्याचप्रमाणे तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या 11 गुरुवारांना सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये सुरुवात करू शकतात। तसंच स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाची 21 पारायणसुद्धा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये करू शकतात। त्याचप्रमाणे वैभवलक्ष्मी व्रताची सुरुवातसुद्धा या श्रावण महिन्यामध्येच करू शकतो। ज्यांना 11 गुरुवार किंवा 9 गुरुवार हे करायचे आहेत तर ते या श्रावण महिन्यामध्ये या गुरुवारांना सुरुवात करू शकतात। आणि या सेवा तुम्हाला जर संकल्पयुक्त करायच्या असतील तर तुम्ही त्या संकल्पयुक्तसुद्धा करू शकतात। आणि या सेवा करत असताना आपल्याला कोणता नियम पाळायचा आहे तर मांसाहार हा आपण या सेवा सुरू असताना करायचं नाही आहे। आणि आता तसंही श्रावण महिना हा सुरू होणार आहे तर आपल्यापैकी कोणीही मांसाहार हा या श्रावण महिन्यामध्ये करणार नाही। त्याचप्रमाणे जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं हे शक्य होत नसेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायणसुद्धा या महिन्यामध्ये करू शकतात। तसंच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुमच्या घराजवळ जर शिवशंकरांचं मंदिर असेल, महादेवांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही अगदी रोज जाऊ शकतात। आणि शिवपिंडीवर तुम्ही या श्रावण महिन्यात रोज जलाभिषेक हा करू शकतात। तसंच एक बेलपत्र हे सुद्धा तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकतात। आणि त्या मंदिरामध्ये तुम्ही एक दिवा हा सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये रोज सकाळी किंवा संध्याकाळी लावू शकतात। आणि संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला काहीच जरी शक्य होत नसेल तर निदान एक पांढरं फूल आणि एक बेलपत्र हे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असलेल्या शिवपिंडीवर हे अर्पण करूच शकतात किंवा शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्ही हे अर्पण करूच शकतात। तर या ज्या काही सगळ्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहेत तर या सगळ्या सेवांपैकी तुम्हाला जी सेवा या श्रावण महिन्यामध्ये करता येईल तर ती सेवा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये नक्की करा। या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जितकी जास्त सेवा भगवान शिवशंकरांची कराल तितकी जास्त शिवकृपाही तुम्हाला प्राप्त होईल। संपूर्ण श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना आहे आणि पवित्र पावन असा महिना आहे। आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जितकी जास्त सेवा कराल तितकी जास्त शिवकृपा तुम्हाला प्राप्त होईल। आणि या सेवांमुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, दारिद्र्य दूर होईल। आणि म्हणूनच मी सांगितलेल्या या सर्व सेवांपैकी या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जी सेवा करता येईल तर ती सेवा तुम्ही अवश्य करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।